सेकंडला आणि विजयी संघाला बाय मिळाले। अर्थात जो चालू सामना आहे दोन्ही संघ इथेच थांबतील। रोहितजी भोई यांना विनंती असेल की आपण दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी करून घ्यायची आहे। एकविरा बेलवाडी आणि नक्कीच रुपेश शिलवन अकलोली यामध्ये नाणेफेकी केली जाईल। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हलक्याशा हाताने एक धाव परिपूर्ण केली जाते। एकच धावेवर सॅटिस्फाय मानावं लागेल आणि एकेरी धावेनिशी आपण बघू शकताय तर यावेळेस सांघिक खातं ओपन केले जाते। एक या धाव संख्येवर 1 रन्स ऑन कार्ड, एक धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली जाते। प्रदीप पवार पहिल्या चेंडूवर रनआउट होऊन आदेश बाद झाला। म्हणून मी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये सर्वात दुर्दैवी बाद होणं म्हणजेच काय तर रनआउट आहे आणि तिथे मात्र पहिल्या चेंडूवर रनआउटची विकेट गेली। 18 धाव्यांचा लक्ष्यांचा पाठलाग करण्याकरिता उतरलेला संघ आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी निंबवली संघ एक या धावसंख्येवर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु बराचसा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे। वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि एक धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल। एकेरी धावेनिशी 2 धावा या स्कोर कार्डवर। नाणेफेकीचा कॉल जिंकलाय रुपेश शिलवन अकलोली या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय गोलंदाजीचा तर फलंदाजीसाठी आव्हान दिलंय एकविरा बेलवाडी या संघाला। यावेळेस थोडी ताकद होती असं वाटलं नव्हतं की हा झेल घेतला जाईल परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण। मग मी म्हटलं होतं की एखाद्या चांगल्या फलंदाजाला तुम्ही एका चांगल्या क्षेत्ररक्षकाने बाद करू शकता आणि हे दाखवून दिलंय। तुम्ही आपल्या संघाला गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजीच्या माध्यमातून सुद्धा साथ देऊ शकता आणि या दोन्ही फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही फ्लॉप ठरले तर क्षेत्ररक्षण हे एक फॉर्मॅट आहे ज्यामध्ये तुम्ही आपल्या संघाला चांगल्या पद्धतीचं योगदान देऊ शकता आणि ते परिपूर्ण करून दाखवलंय। सुंदर झेल यावेळेस पुन्हा एकदा लीडिंग एज क्षेत्ररक्षक आपण बघू शकता स्वतः गोलंदाज कॉल दिला होता परंतु नक्कीच यावेळेस झेल धरतीला दान केला जातोय। दुसरा गडी बाद होता राहिलाय आणि थोडासा सुटकेचा निश्वास सोडला असेल डगआउट मध्ये कारण की यावेळेस आपण बघू शकता आता धाव फलक जाऊन पोहोचले 4 या अंकांवर। चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा खेळपट्टीवर कंप्लीट झालाय आणि धाव फलक जाऊन पोहोचले 4 या अंकांवर। क्वार्टर फायनल फेज आहे। या सामन्यातील जो संघ जिंकेल तो आई गावदेवी निंबवली या संघाशी 2 हात करताना आपल्याला बघायला मिळणार आहे। कशा पद्धतीने क्रिकेट हाताळलं जाईल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस लीडिंग एज क्षेत्ररक्षक तैनात आहे। शॉट फाईन लेग मध्ये आणखी एक झेल सुटला जातोय। या अगोदर एक झेल चांगला टिपला होता आणि तदनंतर नजर लग गई असंच म्हणावं लागेल। लगातार आपण बघू शकता 2 चेंडूवर 2 झेल सोडले गेले। जर हे दोन्ही झेल घेतले असते तर आतापर्यंत हॅट्रिक आपल्याला बघायला मिळाली असती परंतु क्रिकेट म्हणून मी म्हटलं ना की जर तरला थारा नाहीये तर्क वितर्क आपण इथे लावू शकत नाहीये। कल्पेश जाधव याने आजच्या दिवसामध्ये आपण बघू शकताय विकेट हॅट्रिक घेतली होती। ऑन साइडला चेंडूला बळवलं जाते इंटू द गॅप मध्ये महत्वपूर्ण 4 धावा येत असताना चौकार। तर 9 रन्स ऑन कार्ड 9 धावा या स्कोर कार्डवर लॉंग ऑन रिझन मध्ये बरीच तफावत होती आणि इंटू द गॅप खेळण्याचा मनसुबा प्रॉपरली बघायला मिळाला। शफल झाले ऑन साइडला इंटू द गॅप चेंडूला पुन्हा एकदा धाडलं जातंय फील्ड केलं जातंय भाग मिल्खा भाग आणि चेंडू निघून गेलाय 4 धावात। सांगतोय मी आहे ना, आय एम ऑलवेज रेडी, मी सज्ज आहे लढण्यासाठी आणि जे जीवनदान मिळालंय त्या जीवनदानाचा फायदा बघायला मिळतोय। म्हणून मी म्हटलं होतं की एखाद्या चांगल्या फलंदाजाचा झेल हा किती इम्पॉर्टंट असतो हे पुन्हा एकदा सिद्ध होत असताना निलेश याचा झेल सुटला आणि निलेश आपण बघू शकतात बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज निलेशच्या बॅटमधनं बघायला मिळाल्यात आणि धावफलक जाऊन पोहोचले 13 या अंकांवर। सेकंड स्पेलमध्ये आपण बघू शकतात कल्पेश जाधव याला आणलं जात आहे। आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक मिळवल्याचा मान कल्पेशच्या नावावर तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय
पॉवर प्लेचं बंधन हटले. पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर 6 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जात असताना ऑन साईडला फटक्याला हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वाईट डिश लॉंगनला पकडले गेलेत. यावेळेस चुकी होत नाहीये. शाणा होत असताना फलंदाज 13 या धावसंख्येवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 13 रन्स ऑन कार्ड, 13 धावा. यावेळेस आपण बघू शकतायत प्ले अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय. वाईटचा इशारा आणि वाईटच्या इशाऱ्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन कार्ड, 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. चांगल्या पद्धतीने फलंदाजी एकेंडने आपण बघू शकतायत निलेश याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण बघू शकतायत प्ले अवे फ्रॉम द बॉडी, वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 वाईड विकेट आल्यानंतर 2 बॅक टू बॅक वाईड चेंडू हाताळणं गरजेची गोष्ट होती का? कारण की आपण बघू शकतायत गुरु हा मात्र फ्रेश फलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये बघायचं आहे गुणवत्ता आहे गुरुमध्ये सुद्धा, परंतु इथे कशा पद्धतीने फलंदाजी आकारली जाईल. यावेळेस ॲक्युरेट डिलिव्हरी आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण बघू शकतायत योग्य त्या रीतीने हाताळला जातोय आणि चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन कार्ड, 15 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. थोडंसं मात्र स्ट्रगल मध्ये आहे कारण की विकेट आली. गुरु आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि तिथून आपण बघू शकतात लगातार 2 चेंडू वाईड आले आणि त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाईड. अर्थातच धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन कार्ड, 16 धावा या स्कोर कार्डवर आपण बघताय. पुन्हा एकदा वाईडचा इशारा आणि यावेळेस कॉन्सन्ट्रेट लॅप होत असताना चेंडू निघून गेलाय डीप थर्ड मॅनच्या रिजन मध्ये. पंचांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचत असताना वाईट आणि प्लस 4 धावा. दुष्काळात 13वा महिना असंच म्हणावं लागेल, जिथे मात्र वाईडवर वाईड आले आणि तिथून आपण बघू शकतायत या 4 धावा आणि कुठेतरी मात्र या 4 धावा डोकेदुखी ठरतील रुपेश 11 अकलोली या संघाकरिता. धावफलक जाऊन पोहोचलाय 21 या अंकांवर. 21 रन्स ऑन कार्ड, 21 धावा. चेज लागली जाते. शॉर्ट थर्डमॅनला आणखी क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस आपण बघू शकतायत ॲक्युरेसीने थ्रो केला जातोय. एकाच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 22 या अंकांवर. 22 रन्स ऑन कार्ड, 22 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 22 रन्स ऑन बोर्ड. आपण बघताय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. यावेळेस बॅटची शॉर्ट थर्डमॅनचा फ्लाय स्लिप कडे ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा झेल धरतीला दान. एक काय घडलं जात आहे कारण की या अगोदर जो रुपेश 11 अकलोलीचा संघ बघितला तो संघ मात्र या सामन्यामध्ये बघायला मिळत नाहीये. पहिला झेल घेतला गेला आणि तदनंतर लगातार आपण बघू शकता 3 झेल हे सुटले गेले आणि तीच खंत कुठेतरी आहे. झेल सुद्धा सुटले आणि तिथे धावा सुद्धा आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कल्पेश. डान्सिंग ऑफ द ट्रॅक. फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये ॲक्युरेसी दर्शवली जाते आणि यावेळेस फलंदाज बाद होऊन तंबूच्या आशेला गुरु. विकेटच्या पतनानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश याला पण बघताय. आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 23 अंकांवर. या षटकातील जवळजवळ शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक आपण बघू शकता डीपवरनं पुढे सरसावतायत. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जवळजवळ 4 झेल ड्रॉप केले गेलेत.
आणि या 4 झेल ड्रॉप झालेत, त्यामध्ये आपण बघतोय धावा सुद्धा गेल्यात आणि आतापर्यंत ती खंत असेल मनामध्ये, तू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. अब पछताए क्या हुए जब चिडिया चुग गई खेत. आणि धावफलक जाऊन पोहोचले 25 या अंकांवर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि तदनंतर येऊया ऑनगोईंग मॅच. धावफलक 25 या अंकांवर जाऊन पोहोचले. 25 रन्स ऑन कार्ड, 25 धाबा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. आखुडप्याच्या चेंडूला सोडणार नाहीये. पक्का 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 ये लगा मॅक्सिमम सुपर चक्का, सुपर 6. आखूड टप्प्याच्या चेंडूला आणि नक्कीच आपण बघू शकता लेग स्टंपला टाकला गेला होता आणि सरळ चेंडूला फेकून दिलं लॉंग लेगच्या रिजन मध्ये. 6 धाबा. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं चेंडूला उडवलं जाते. चेंडू निघून जातो या बॅकआउट पॉईंटच्या रिजन मध्ये. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोचलाय 33 रन्स ऑन बोर्ड, 33 धाबा. चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतायत संदेशाच्या बॅटमधनं एक षटकार. जसा संदेश मैदानाच्या आतमध्ये गेला, पहिल्या चेंडूवर 6 धावा आणि त्यानंतर 2 धावा. अर्थात बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे एकविरा बेलवाडी या संघाची. पुन्हा एकदा आखुडाप्याच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये. 5वा यावेळेस बघायचं झालं तर 5वा झेल मात्र या ठिकाणी घेतला जातोय. जवळजवळ 4 झेल ड्रॉप झाल्यात आणि कुठेतरी ती थोडीशी खंत आहे मनामध्ये, परंतु यावेळेस एसटी रक्षकाने खूप चांगला झेल टिपलाय. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशेला. आतमध्ये कुलदीप याला आपण बघताय. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि चांगलं षटकार आल्यानंतर हाताळत असताना स्वप्नीला आपण बघू शकतात. पंचांकडे लाऊड अपील आहे, परंतु चेंडू व्यवस्थित गॅदर झालाय. अर्थातच नियमावली आहे, जर चेंडू हातामध्ये व्यवस्थित गॅदर झाला असेल तर धाव दे. अंतिम चेंडू या षटकातील आणि या इनिंग मधील सुद्धा आहे. बघायचं शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर इथून मोमेंटम शिफ्ट केलं जाईल का, एखादा मोठा फटका नक्कीच शोधत असेल फलंदाज. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 33 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. आखुडाप्याच्या चेंडूला पुन्हा एकदा ग्लान्स करण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षक यावेळी चुकी करत नाहीये. गुड झेल. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशेला जात असताना बाद होईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 33 या अंकांवर आणि जिंकण्याकरिता लक्ष आहे 34 धाब्यांचं. 34 रन्स ऑन बोर्ड लावावे लागतील जर शेवटचा
आणि अंतिम सामना आई गावदेवी निंबवली या संघाशी खेळायचा असेल तर जरा जास्त वेळ घेऊ नका, लगेच आपण क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजून घ्या. तत्पूर्वी आपण देऊया डीजेला संधी आणि त्यानंतर ऑनगोईंग मॅच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. यावेळेस फटका हवेमध्ये खेळलाय. पहिल्या चेंडूवर गडी बाद होण्याची दाट शक्यता. यस इट इज. आणि फलंदाज समोर आहे. 11.33 ची सरासरी आपण बघू शकतायत. आणि या सरासरीला जर तुम्हाला मेंटेन करायचं असेल तर इथून तुम्हाला चांगल्यात चांगली फलंदाजी करावी लागेल. आणि इथून पहिल्याच चेंडूवर आपण बघू शकतायत जयेश बाद होऊन तंबूच्या आशाला जात असताना मागच्या सामन्यामध्ये स्वप्नील याची ती इनिंग आतापर्यंत डोळ्यासमोर आपल्याला बघायला मिळते. ते 2 षटकार आणि तदनंतर आपण बघू शकतायत सामना विजयी झाला. हे आपण बघितलंय मागच्या सामन्यामध्ये. परंतु इथे मात्र नवीन चॅलेंज आहे. नवीन संघ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय आणि त्या चॅलेंज समोर कशा पद्धतीने फेस जाईल त्याकरिता 1 डाऊन बॅटर कुणाल भोये याला आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर आकाश. खूप चांगली गोलंदाजी. यावेळेस सुंदर डील. आई एकविरा बेलवाडी या संघाकडनं कार्य करत असताना चांगली डिलिव्हरी हाताळली जाते ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर अक्रॉस द लाईनने आडवा पट्टा नेहमीच धोकादायक आहे क्रिकेटमध्ये. आणि त्या आडव्या पट्ट्याचा यूज करण्याचा बेसिकवर भर देणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण की एखाद्या चांगल्या फलंदाजाला 1 धाव घेणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट हे सातत्याने आपण बघितलंय. म्हणून सिंगल डबल जी लाईफ लाईन आहे त्याला बेसिक यूज करणं खूप गरजेची गोष्ट. ऑन साईडला फटका फसला होता. क्षेत्ररक्षण सुद्धा आपण बघितलं गेलं. जे जाळं रचलं होतं त्या जाळामध्ये मासा अडकला सुद्धा.
वर घेतली जाते. आता मात्र स्ट्राईक एंडला स्वप्नील आकाश आपण बघू शकतायत. हे बॅटल खूप महत्वपूर्ण आहे. स्वप्नील वर्सेस आकाश बघायचं आहे. आणि पहिला चेंडू यावेळेस अक्रॉस द लाईन ने चेंडूला फेकून दिलाय फ्लॅटेड आणि पंचांचा सिग्नल 4 धावा. पोचलंय 5 अंकांवर. ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडूला वळवलं जात आहे. टीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फील्ड केलं जाईल. अडवतात तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही फलंदाज आणि 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जातात आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोचलाय 7 या अंकांवर. 7 रन्स ऑन कार्ड. 7 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. चांगल्या पद्धतीने 34 धाब्यांचं इक्वेशन असताना पहिल्या षटकामध्ये खूप ॲक्युरेसी दर्शवली जाते. चला टीम मिटिंग करू नका, लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या विनंती असेल. 7 धावा अर्थातच जिंकण्याकरिता अजून सुद्धा लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 27 धाव्यांचं इक्वेशन हे समोर आपल्याला बघायला मिळत आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण आपण बघू शकतात ओम साई स्पोर्ट्सची टीम लाईव्हच्या माध्यमातून आपण बघू शकताय. अक्षयजी मोरे जे प्रोप्रायटर आहेत, डिजिटल ऑपरेटरच्या माध्यमातून विश्वजित यादव याला आपण बघताय आणि तनय खूप चांगल्या पद्धतीने कॅमेरा वर्क केलंय. तनय याने प्रत्येक चेंडूगणिक खूप चांगल्या पद्धतीने कॅप्चर केलंय असंच म्हणावं लागेल. ऑन साईडला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनने खेळतायत. म्हणून मी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड ऍक्टिव्ह असणं खूप गरजेची गोष्ट. प्रेझेन्स ऑफ माइंड काय, कारण की सिच्युएशनची डिमांड आहे इथे स्वप्नीलला स्ट्राईकला आणणं आणि तिथून आपण बघू शकतात आतापर्यंत सप्लाय केला जात नाहीये कुणाल याच्या माध्यमातून. हलक्याच्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या रिजन मध्ये फटका फसलाय आणि चेंडू सरळ निघून गेलाय पॉइंटच्या हातामध्ये. आणखी एक धक्का तंबू. नक्कीच कालच्या दिवसामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता कुणालजी दाते यांच्या माध्यमातून आणि त्यांनी मात्र एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं रुपेशजी पाध्ये यांना खेळाडू आज मात्र जेव्हा जेव्हा षटकार मारतात त्याचे रील्स मात्र मैदानाच्या आणि तदनंतर आपण बघू शकतात यूट्यूबच्या माध्यमातून त्याचे रील्स टाकले जातात आणि परंतु तेव्हा तेव्हा मात्र त्यांनी म्हटलं की तुम्ही डॉट बॉल खेळताय, तुम्ही मात्र जिथे विकेट घेताय तिथे मात्र तुम्ही झेल सोडताय, त्याचे रील्स सुद्धा तुम्ही टाका असं त्यांनी मात्र विचारलं आणि खऱ्या अर्थाने ते खरं आहे. यावेळेस आखुटप्प्याच्या चेंडूला ऑन साईडला वळवलं जात आहे परंतु नक्की चिंचेच्या झाड मध्ये आलंय. जर झाड नसतं तर नक्की 6 किंवा चौकार मिळाला असता परंतु असं होत नाहीये. थँक्यू सो मच सांगितलं असेल गोलंदाजाने आणि 2 धावा जाऊन पोहोचल्यात. दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 9 अंकांवर. म्हणून आजकाल आपण बघू शकतायत तरुण पिढीला कुठेतरी आपण बघू शकतायत हे थोडंसं विचार आणि विनिमय करण्यामागे आहे. कारण की एखाद्या चांगल्या गोष्टीचं तुम्ही रील टाका नो डाऊट, परंतु जिथे मात्र आपण बघू शकता जिथे मात्र तुमचा फायदा असतो त्या गोष्टीकडे जाऊ नका. जिथे मात्र तुमची संघ कुठल्या दिशेने आहे, तुमचा संघ बॅकफुटला असेल तर त्याला फ्रंटफुटवर कसं आणता येईल, जर जास्तीत जास्त पराभव असतील तर विजयाकडे कशा पद्धतीने आणला जाईल त्यावर लक्ष द्या, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आतापर्यंत धावफलक आहे 9 या अंकांवर. 9 रन्स ऑन कार्ड. चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूंचा खेळ खेळपट्टीवर कंप्लीट झालाय आणि 9 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. आई गावदेवी निंबोली संघ नक्कीच वेट करत असेल की कुठला संघ त्यांच्या समोर खेळेल. ऑन साईडला काय जबरदस्त चेंडू निघून गेलाय. बिग 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 सिक्सर 6. व्ही शेप मध्ये खेळला गेला सरळ रेषेत येऊन बँग ऑन त्या पद्धतीचा शॉट आणि 6 धावा. पुन्हा एकदा आखुटप्प्याच्या चेंडूला संधी आहे, बघायचंय हा झेल टिपला जाईल का. पुन्हा एकदा एक तुम्हारी तो एक हमारी, मैदान के अंदर कड़ा संघर्ष जारी. खिलाडू
15 या अंकांवर आणि जिंकण्याकरिता लक्ष आहे 6 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा ती सिच्युएशन आणि त्या सिच्युएशन मध्ये स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आहे. बघायचं आहे, अगोदर 6 चेंडूंमध्ये 20 धावा केल्या होत्या, तोच स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये. इथे सिच्युएशनची डिमांड आहे 6 चेंडू 19 धावा. आणि या सिच्युएशनवर सप्लाय कशा पद्धतीने दिला जाईल त्याकरिता शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता निलेश याला गोलंदाजी दिली गेली आहे. हा एकविरा बेलवाडी हा संघ आपण बघताय. बघायचा इथून कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल. गोलंदाजी मार्कवर निलेश 19 धावा. ऑन साईडला चेंडूला वळवलं गेलंय. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतात. एका हाताने नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेलाय, परंतु नक्कीच बॅकअप आहे आणि इथे मात्र कॉन्सन्ट्रेट लॅप झालाय. तिसऱ्या धावेसाठी वळालेत. या धावेची गरज होती का? कारण की स्ट्राईक एंडला स्वप्नीलला जाण्यासाठी खूप गरज होती, परंतु इथे मात्र कॉन्सन्ट्रेटला 3 धावा पळून काढल्यात. अर्थातच जिंकण्याकरिता सिच्युएशन आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडूंमध्ये 16 धावेंची गरज आहे. 5 बॉल्स रिमेनिंग अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघायचं इथून कुठला संघ मात्र आजच्या दिवसातून शेवटच्या आणि अंतिम सामन्याकडे जाईल. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 5 चेंडू गणिक आपल्याला उत्तर मिळणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निलेश. ऑन साईडला फुलटॉस चेंडू इंटू द गॅप खेळला जातोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. म्हणून मी म्हटलं होतं प्रेझेन्स ऑफ माइंड दर्शवणं गरजेची गोष्ट. ती धाव प्रयत्न केले, परंतु स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. इथून मात्र थोडासा सामना बघायचा झाला तर हार्ड झालाय असंच म्हणावं लागेल रुपेश 11 अकलोली या संघाकरिता. परंतु स्वप्नील आहे आणि स्वप्नील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सामना हा नक्कीच कोणाच्या दिशेने जाईल हे सांगू शकत नाहीये. जिंकण्याकरिता लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत 3 चेंडूंमध्ये 15 धावेंचं इक्वेशन हे समोर आपल्याला बघायला मिळत आहे. निलेश आतापर्यंत बघायचं झालं तर 3 चेंडू गणिक 4 धाबा खर्च केल्यात. अर्थातच जिंकण्याकरिता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 3 चेंडूंमध्ये 15 धावेंचं इक्वेशन हे समोर बघायला मिळतंय. यावेळेस ऑन साईडला फटक्याला कन्वर्ट तर केलंय, परंतु नक्कीच फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात आणि अर्थातच स्वप्नील यावेळेस जास्त काही करू शकले नाहीयेत आणि स्वप्नील याच्या खेळीला पूर्णविराम. जिंकण्याकरिता 2 चेंडू आणि 15 धावेंची गरज. खेळी बघितली होती, परंतु स्वप्नील यावेळी जास्त काही करू शकले नाही आणि बॅक टू द पवेलियन जात असताना जिंकण्याकरिता 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 15 धावेंचं इक्वेशन हे समोर आपल्याला बघायला मिळते. सुरुवातीच्या फलंदाजांनी थोडंसं निराश केलं, तिथून एकाकी किल्ला लढवला स्वप्नील आले, परंतु त्याच्या प्रयत्नांना अपयश आणि आतापर्यंत टॅक्टिकली सामना खिशामध्ये घातलाय आई एकविरा बेलवाडी या संघाने. कारण की जिंकण्याकरिता 1 चेंडू आहे, 1 चेंडूंमध्ये 14 धावेंचं इक्वेशन. म्हणून म्हटलं होतं की कॅचेस विन द मॅचेस. फर्स्ट इनिंग्समध्ये जवळजवळ 4 झेल सोडले गेले आणि तिथून कुठेतरी सामन्याला कलाटणी मिळाली असंच म्हणावं लागेल. झेल सुटले, खराब फिल्डिंग. पुन्हा एकदा आपण बघताय ऑन साईडला जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न आपण बघू शकतात, परंतु विजयी होत असताना आई एकविरा बेलवाडी हा संघ आणि खूप चांगल्या स्थितीमध्ये या सामन्यामध्ये
थँक्यू सो मच रुपेश शिलेवन अकलोली संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि आयोजकांना सहकार्य केलं त्याकरिता खूप खूप धन्यवाद. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये करून घ्यायचा आहे. आनंद पाटील यांना आपण बघताय नाणेफेकीचा कॉल करत असताना दोन संघ एकविरा बेलवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट आपण बघतोय आई गावदेवी निंबवली, या दोन संघ आपल्याला मिळालेत आणि दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम लढत आपण बघतोय. चला थोडीशी घाई करा कारण की बॅड लाईट मैदानात